महाशिवरात्रीची कथा अतिशय परमपावन आणि पवित्र आहे. या कथेच्या श्रवणाने किंवा वाचनाने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात. अशी ही दिव्य कथा जी सूतजीने शौनकादिक ऋषींना सांगितली होती. चला तर कथेला सुरुवात करूया. विंध्य पर्वतात एक व्याध राहत होता. व्याध अर्थात शिकारी. तो हिंसक आणि निर्दयी होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी वस्त्रे, फासे, जाळे सोबत घेऊन तो जंगलात गेला. तिथे एक भगवान शंकराचे मंदिर होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वकाल आणि त्या दिवशी सर्वीकडे शिव मंदिर सुशोभित केले होते. मंदिराचा कळस चकाकत होता. मंदिरातील शिवलिंगाचे भक्त मनोभावे पूजा करत होते. ब्राह्मण समुदाय रुद्राभिषेक करत होते. अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावर धरली होती. टाळ मृदुंगांच्या गजरात भगवान शिवाचा जयघोष चालू होता. हर हर असा जयघोष भक्तजन करत होते. अनेक दीप लावले होते. सुगंधी द्रव्यांचा सुगंध चौकडे पसरला होता. त्या ठिकाणी तो शिकारी आला. त्याने ते सर्व वातावरण पाहिले आणि त्या ठिकाणाची टिंगल करून शिवहर म्हणत तो शिकारीसाठी जंगलात गेला. चेष्टेमध्ये त्याच्या जिभेला शिव शिव म्हणायची सवय लागली. तो दाट जंगलात शिरला. संध्याकाळपर्यंत त्याला शिकार मिळाली नाही. सूर्यास्तानंतर जंगलामध्ये दाट काळोख पसरला. आकाशात चांदण्या चमचमत होत्या. फिरत फिरत तो शिकारी एका सरोवराच्या तीरावर आला. तिथे एक बेलाचे वृक्ष होतं. शिकारीसाठी हे योग्य ठिकाण आहे असं समजून तो त्या बेलाच्या वृक्षावर चढून बसला. धनुष्याला बाण लावून तो येणाऱ्या शिकारीकडे लक्ष देऊ लागला. परंतु त्याच्या डोळ्यापुढे बेलाच्या वृक्षाच्या डहाळ्या येत होत्या. त्यामुळे त्याला काही नेम साधता येत नव्हता. रात्र होत होती आणि त्याला अचानक झोप लागायला लागली. त्याने विचार केला, जर आपण झोपी गेलो तर शिकार होणार नाही आणि आपले कुटुंब उपाशी राहील. त्यामुळे तो त्या बेलाच्या झाडाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला. त्या बेलाच्या वृक्षाखाली महादेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते. त्यावर शिकारी टाकत असलेली बेलाची पाने पडू लागली आणि अशा प्रकारे शिकारीकडून नकळत शिवरात्रीचे व्रत घडले होते. त्याला उपवास जागरण घडले होते. त्याला नकळत हर हर म्हणायचा छंद लागला होता आणि शिवलिंगावर वरतून बेलाचे पाने पडून नकळत शिवरात्रीचे पूजन घडले होते. नंतर एक गर्भिणी हरीण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ येत होती. तिला समोरून दिसले. साक्षात मृत्यूचा बाण धरून शिकारी झाडावर बसला होता. शिकारी आपल्यावर बाण धरून बसला आहे तेव्हा तिला हे समजताच ती मनुष्यवाणीने म्हणाली, हे महापुरुषा, एक रथ भरून छोटे जीव मारले तर एका हरिणीचे वधाचे पातक होईल. 100 हरिण मारले तर एका बैलाचे पातक होईल. 100 बैले मारले तर एका गो हत्येचे पातक होईल. 100 गो हत्या केल्या तर एका ब्राह्मणाच्या वधाचं पातक होईल आणि 100 ब्राह्मणांच्या वधाचं पातक म्हणजे एका स्त्रीचा वध. 100 स्त्रियांच्या वधाचं पातक म्हणजे एका गुरु हत्येच्या पापाच्या शतपट एवढे असते. तरीही माझा अपराध नसताना तू माझ्यासारख्या गर्भिणीला मारू नकोस. माझ्या उदरातील निष्पाप कोवळ्या जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस. मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरिणीला पाहून शिकारीला आश्चर्य वाटले. शिकारी म्हणाला, मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शस्त्र कसे काय सांगतेस? माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत. ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी आहेत. तरीही माझ्या अंतःकरणात तुझ्यासाठी करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वजन्मी कोण होतीस, तुला एवढे ज्ञान कुठून मिळाले ते सर्व काही मला सांग. हरिणीने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, पूर्वी देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जी 14 रत्न निघाली त्यात मी एक रंभा नावाची अप्सरा म्हणून रत्न निर्माण झाली. माझ्या रूपावर देव ऋषी आरुसक्त झाले. त्यांचे मनोरंजन करणे माझे काम होते. स्वर्गातले दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन मी शिवभजन, शिवरात्र, सोमवार, प्रदोष व्रत सर्व काही सोडले. अमृतपान सोडून मद्यपान करू लागले. देवांचा संग सोडून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. एकदा तो दैत्य मृगयेसाठी अरण्यात गेला होता. मला वाटले की या वेळात श्री शंकराचे दर्शन घेऊन यावे आणि म्हणून मी कैलासावर गेले. मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले. माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून मला श्राप दिला. तू अत्यंत पापिनी असलेल्या मृत्यूलोकात हरिणी म्हणून जन्म घेशील. तुझ्यासारख्यांनाही हा जन्म मिळेल. हिरण्य राक्षस मृग होऊन तुमचा पती होईल. तो श्राप ऐकून मी भयभीत झाले आणि शंकराच्या पाया धरून श्राप मागे घेण्यासाठी विनंती करू लागले. तेव्हा त्या दयाळू भोल्या शंकराने मला ओशाप दिला. 12 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी याल. त्याचप्रमाणे मला मृग योनीत जन्म मिळाला. मी गर्भिणी असल्यामुळे प्रसूती काळ जवळ आला आहे. तेव्हा मी ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते आणि त्यानंतर तू मला ठार मारले तरी चालेल. शिकारी म्हणाला, तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही. गोड बोलून कोणताही प्राणी आपला प्राण वाचवतो. तेव्हा तू महापापांचे उच्चारण करून शपथ घे, मग मी तुला जाऊ देतो.
त्यावर हरीण म्हणाली, मी जर खोटं बोलत असेल तर ब्राह्मण काळात जन्म घेऊन जो व्यक्ती वेदशास्त्र शिकत नाही, संध्या करत नाही, सत्य आणि पावित्र्य यापासून वर्जित असतो, त्याचे पातक माझ्या माथी पडो. वेदांची विक्री, परपीडा, दानात विघ्न, गुरु, विष्णू, शिव यांची निंदा करणारे, यतीची निंदा, त्याचप्रमाणे देवळात पान चघळणारे, देवळात श्रीचे विचार करणाऱ्यांचे पाप माझ्या माथी लागो, असं ती म्हणाली. हरिणी पुढे म्हणाली, जे नवरा बायकोचा वियोग करतात ते पुढच्या जन्मी नपुसक होतात. जे दुसऱ्याचे वार्मिक काढतात ते पुढच्या जन्मी काबळे होतात. विद्या असून जे शिष्यांना देत नाही ते पेंगळाच्या जन्माला जातात. जे ब्राह्मण अनुचित दान घेतात ते पुढच्या जन्मात गंडवाळ होतात. जे दुसऱ्याचे गायी पळवून आणतात ते पुढच्या जन्मी अल्पायुषी होतात. जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाचा किंवा सापाच्या जन्मात येतो. जो साधूला छळतो त्याचा निर्वंश होतो. ज्या स्त्रिया व्रत नेम करतात, घरात धान्य असून पतीला व मुलांना जेवायला घालत नाही, त्यांना वाघाचा जन्म येतो. ज्या कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात त्या पुढच्या जन्मात बालविधवा होतात. तिथे त्या व्यभिचारी होऊन शेवटी वेश्या होतात. पतीची निंदा करणारे दासी होतात. आई वडिलांना छळणारे माकड होतात. सासू सासऱ्यांना त्रास देणारे निसंतान होतात. शिकारी, तुला वचन देऊन जर मी नाही आले तर ही सर्व पापे मला लागो. जर मी खोटं बोलले तर शिवपूजेचा अपमान होईल. तिचा तो निर्धार आणि शपथ ऐकून शिकारीचा विश्वास बसला. शिकारी म्हणाला, हे पतिव्रते, तू आता जा. तू पुण्यवंत होऊन शिवपदात जाशील. असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरीण पुन्हा घरी गेली. शिकारी पुन्हा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. आता 2 प्रहर रात्र संपली. तिसरी प्रहर चालू झाली. आता शिकारीचे 7 जन्माचे अर्धे पाप जळून गेले. शिकारी न कळत शिव शिव म्हणत होता. त्याची त्याला गोडी लागली होती. हरिणीच्या मुखातून निरूपण ऐकल्याने त्याला जागरणही झाले होते. त्यावेळी तिथे एक दुसरी हरिणी आली आणि पाणी पिऊ लागली. तिला पाहून शिकारीने धनुष्यबाण सज्ज केले. ते पाहून हरिणी म्हणाली, शिकारी, माझ्यावर दया कर. पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे. ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे. मी पुन्हा परत येईल. तिला मनुष्यवाणीतून बोलताना शिकारीला नवल वाटले. ही हरिणी सुद्धा न्यायनी दिसते. असा विचार करून तुम्हाला सर्व शास्त्रार्थ माहिती आहे. तुमचे जीवन धन्य आहे. तेव्हा शपथ घेऊन जा, असं तो म्हणाला. त्यावरती हरिणी म्हणाली, मी असत्य बोलत असेल तर विहीर, तळे, सरोवर, देवाचे मंदिर भग्न करणारा, गुरुची निंदा करणारा, मद्य पिणारा, दुराचारी, युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय, दुसऱ्याचे उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, ग्रंथाची वेदशास्त्रांची निंदा करणारा, संत भक्त यांचा द्वेष करणारा, हरिहर चरित्राचा अवहेह करणारा, दुराचारी, दुष्ट स्त्री या सर्वांचे पापे मला लागो. आपला मुलगा, आपली सून चांगलं वागत असताना सुद्धा ज्यांना उगाच छळतात ते कुरूप आणि दारिद्री होतात. आपसात वैर करणारे भाऊ मासे होतात. गुरुचे द्वेष करणारे संपत्तीहीन होतात. तपस्वी होऊन अनाचार करणारे सुरवंट होतात. कन्या विक्री करणारा हिंसक प्राणी होतो. पतिव्रतेला छळणाऱ्यांचे घर फुटते. ब्राह्मण असून मद्य विकतो, प्राशन करतो, तो नाश पावतो. ब्राह्मणाचा अपमान करणारा राक्षस तर उपकार विसरणारा श्रमिक होतो. ग्रहणात जेवणाऱ्याला पित्त होतं. गर्भपात करणारी स्त्री वांझ होते. देवळालये पाडणाऱ्यांचे हाडे मोडतात. अपराधाविना पत्नीला छळणाऱ्याला अर्धांग वायू होतो. ब्राह्मणाचे अन्न पळविणाऱ्याला निर्वांश होतो. ब्राह्मणाला काठी मारणाऱ्याच्या अंगातून कळा येतात. संतांशी वाद घालणाऱ्यांचे दात मोठे होतात. गुरु, माता, पिता यांचा अपमान करणारा पांगळा होतो. सुतकातले अन्न खाणारा रोगी होतो. ब्राह्मणाचे कर्ज बुडवणारा अल्पायुषी होतो. झाडाची सावली नष्ट करणारा निराधार होतो. गरिबाचे लग्न मोडणारा निसंतान होतो. माता पित्याचे छळ करणाऱ्याचा कार्यनाश होतो. एकाच देवाची भक्ती आणि इतर देवांची निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात. गोवध करणाऱ्याला कर्कशा बायको मिळते. असे म्हणून ती हरिणी म्हणाली, मी पतीला भेटून परत नाही आली तर ही सर्व पापे मला लागो. शिकारी म्हणाला, ठीक आहे, तू फार ज्ञानी दिसतेस. घरी जाऊन लवकर परत ये. त्यानंतर पुन्हा एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी आली. तिच्यावर बाण धरताच ती शिकारीला म्हणाली, शिकारी, माझ्या पतिव्रता स्त्रियांना मी विचारून येते. तुला दिलेले वचन मी नाही पाळले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा नाश होतो. शूद्र बाह्य कर्म करणारा नरकात जातो. तीर्थयात्रेत भंग आणणाऱ्यांच्या अंगावर फोडे होतात. आई वडिलांचा द्वेष करणारा तोही नरकात जातो. देवळे पाडणारा, भगवंताचे अलंकार चोरणारा, भगवान शिवशंकराची पिंड फोडणारा पांडुरोगी होतो. आई वडील मित्र यांचा विश्वासघात करणारा, ब्राह्मणांना बाहेर थांबवून घरात अन्न भक्षण करणारा, त्यांना पोटदुखी होते. पंचयज्ञ न करणारे, ब्राह्मणांना जाणारे, संतांचा गुरूंचा अपमान करणारे, त्यांची परीक्षा घेणारे, त्यांच्यावर आरोप करणारे, ती माणसे निपुत्रिक राहतात.
हरीण म्हणाली, मी वचन मोडले तर मला अनेक पापे लागतील. आता शिकारी मनात विचार करू लागला, की आता ही कोणती शस्त्रे सांगेल ज्याची ही शपथ घेईल. अशा कुतूहलाने तिला विचारले, तू काहीतरी शपथ घेऊन जा. हरिणी म्हणाली, गवत जाळणारा, गवताला आग लावणारा, ब्राह्मणांचे पाणी अडविणाऱ्याला क्षयरोग होतो. जे ब्राह्मणाच्या घरी हिसकवतात त्यांचे पूर्वज अनेकदा रडतात. आई मुलगा, पती पत्नीमध्ये भांडण लावणारे, देव ब्राह्मण यांना बंधन न करणारे, कठोर बोलणारे त्यांचे हातपाय तोडतात. शिकारी हरिणीला म्हणाला, तू निर्भय होऊन घरी जाऊन तुझ्या पाळसाला स्तनपान देऊ नये. त्या हरिणींपैकी पहिली हरिणी प्रस्तुत झाली, दुसरीने पतीची भेट घेतली आणि तिसरी हरिणीला आपापल्या पाळसांना घेऊन शिकारीकडे आल्या. प्रत्येक जण शिकारीला माझी शिकार प्रथम कर असे म्हणू लागले. त्याचे ते बोलणे ऐकून परस्परावरील प्रेम, भावना, करुणा ऐकून शिकारीच्या मनात भावना उत्पन्न झाली. तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरिणीच्या पाया पडला. तो म्हणाला, तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले. आता तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात. शिवपदी पोचण्यासाठी मला ओढ लागली आहे. आणि असेच म्हणताच क्षणी आकाशातून विमान आले. त्यात त्रिशूलधारी शिव बसले होते. ते नरवाद्य वाजवत होते. विद्यागर गाणी गात होती. देव वर्षाव करू लागले. हरिणींची शरीरे दिव्य झाली. शिकारीने शिवशंकरांना नमस्कार केला आणि शिवशंकराचा मंत्र म्हणू लागला. त्याचा देह दिव्य शिवगणासारखा झाला. हरिणांसह सर्वजण विमानात बसले. देव शिकारीची प्रशंसा करू लागले. शिकारी शिवपदी पोहोचला. हरिणींना तारामंडलात स्थान मिळाले. भगवान व्यासांनी पुराणात जे काही वर्णन केले आहे त्याचे हे प्राकृतमध्ये वर्णन आहे. महाशिवरात्रीची परमकथा ऐकल्याने सर्व पापे नष्ट होतात. ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंत आणि धनवंत होतो. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हर हर महादेव.